लाडक्या बहिणींच्या उपस्थितीने तोडले सर्व रेकॉर्ड। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे आणि सदस्य पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही रॅली न भूतो न भविष्यती ठरली। जळगाव जामोद शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा अभूतपूर्व माहोल आज जळगाव जामोद मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे आणि भाजपाच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये पाहायला मिळाला। जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या महाविशाल रॅलीनं विरोधकांची झोप उडवली। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये लाडक्या बहिणींचा जनसागर लोटला होता। जिथे नजर जाईल तिथे केवळ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत होता, ज्यामुळे ही रॅली खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्यती ठरली। या भव्य सभेला संबोधित करताना आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। ते म्हणाले, जळगाव जामोदची निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून ती शहराच्या भविष्याचा मार्ग आखणारी लढाई आहे। विरोधकांकडे शहराच्या विकासाचं कोणतंही विजन नाही, ते केवळ जनतेला भूलथापा देऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सुज्ञ जनता त्यांच्या खोट्या वल्गनांना बळी पडणार नाही। आजच्या रॅलीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती, लाडकी बहीण योजना आणि महिला सक्षमीकरणासाठी भाजपनं उचललेल्या पावलांची पोचपावतीच आजच्या गर्दीतून मिळाली। आज या रॅलीमध्ये केवळ लाडक्या बहिणीच दिसत आहेत। हे चित्र सांगतं की जळगाव जामोदच्या विकासाचा आणि सुरक्षेचा भार आता मातृशक्तीनं आपल्या खांद्यावर घेतला, असं प्रतिपादन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी करताच उपस्थित जनसागरानं टाळ्यांचा कडकडाट केला। शहराच्या निरंतर विकासासाठी नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता असणं अनिवार्य असल्याचं आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्पष्ट केलं। एका बाजूला आमदार म्हणून मी राज्यातून निधी आणू शकतो, पण शहराच्या अंतर्गत विकासाची गती कायम ठेवण्यासाठी पालिकेत आपलीच सत्ता हवी। शांतता, सर्वसामान्यांची कामं आणि नागरिकांचा सन्मान हीच भाजपची त्रिसूत्री आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। यासाठी आपण सर्वांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलं। जनतेचा हा अलोट उत्साह पाहता जळगाव जामोद मध्ये कमळ पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं फुलणार, हे या महारॅलीनं अधोरेखित केलं आहे।